एसटी बसमधून सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना माणगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली होती। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दिनांक 20 एप्रिल रोजी तक्रारदार मंगला सकपाळ राहणार ठाणे या चिपळूण येथून ठाणे येथे गुहागर ते अर्नाळा विरार बस क्रमांक MH14 BT 2581 या एसटी बसने प्रवास करत असताना बस माणगाव एसटी स्टँड येथे आली असता त्यांच्या जवळील बॅगमध्ये असलेले 4,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हे बॅगसह बसमधील गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या हेतूने स्वतःच्या फायद्याकरिता चोरून नेली असल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती। तक्रारदार यांच्या समवेत बसमध्ये कुबेब हनीफ जांभारकर वय वर्ष 25 विद्यार्थी, मोहम्मद शब्बीर जांभारकर वय वर्ष 15 विद्यार्थी या व्यक्ती देखील त्यांच्या सोबत गुहागर ते अर्नाळा एसटी बसमधून तळी गुहागर ते माणगाव असा प्रवास करत असताना कुबेब हनीफ जांभारकर याने माणगाव बस स्टँड येथे उतरताना नजर चुकीने तक्रारदार यांची बॅग स्वतःची आहे असे समजून सोबत नेली होती। ते श्रीवर्धन येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्याने नजर चुकीने स्वतःची समजून दुसऱ्याच कोणाची बॅग आणली आहे। त्यावर त्याने ती बॅग न उघडता तशीच ठेवून दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी स्वतःहून माणगाव पोलीस ठाणे येथे आणून जमा केली। उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले यांनी दोन्ही युवकांचे कौतुक करून माणगाव पोलीस ठाणे येथे त्यांचा सत्कार केला आहे। कोणालाही मोह होईल इतके सोने असलेली बॅग हाती लागली, पण ती न उघडताच त्या दोन मुस्लिम युवकांनी पोलीस ठाण्यात जमा केली आणि त्या सर्वसामान्य हिंदू महिलेला पोलिसांनी तिची लाखोंची स्वकष्टातून मिळवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग परत केली आहे। या नजर चुकीने गहाळ झालेल्या बॅगेच्या तपासकामी माणगावचे समाजसेवक सुहेब परदेशी यांनी विशेष सहकार्य केले। पोलीस हवालदार सानप, पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे, पोलीस शिपाई मयूर पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज व श्रीवर्धन येथील मदरशातील ते दोन युवक यांची माहिती मिळवल्याने व ही बॅग मदरशातील लगेजमध्ये सुरक्षित राहिल्याने ती मिळताच या महिलेने पोलिसांना विशेष धन्यवाद दिले। या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं। आज माझी बॅग मिळालेली आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचं जे डिपार्टमेंट आहे त्या सगळ्यांचं सहकार्य खूप चांगलं लाभलेलं आहे। या लोकांचे तर आभार मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही, कारण ही खूप कष्टाची कमाई होती। अगदी लहानपणापासून खूप कष्ट करून मी मिळवलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे यांना जे आणण्यापासून किंवा यांचा यामध्ये शोधकाम करण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुद्धा मला या 2-3 व्यक्तींनी खूप महत्त्वाची मदत केलेली आहे आणि म्हणूनच ते एकाच दिवसामध्ये मला माझी वस्तू मिळालेली आहे जी खूप अमूल्य होती। त्यामुळे मी या सगळ्यांचे माझ्या मनापासून खूप अभिनंदन आणि आभार मानते आणि असेच पुढे पण मला कधी वेळ आली तर येऊ नये, पण आलीच तर तुमच्याकडून ही मदत व्हावी अशी मनपूर्वक इच्छा आहे। आणि ती काही बॅग उचलून नेली गेली होती आणि ती बॅग ज्यावेळेला त्यांना लक्षात आलं की ही आपली नाही आहे आणि त्यात उघडून बघितलं होतं तुम्ही की म्हणजे नव्हतं बैठणं, म्हणजे त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू आहे हे त्यांना माहीत नसताना पण त्यांनी पटकन म्हणजे ही वस्तू आपल्याला कुठं आपण ताब्यात घेतली हे त्यांच्या लक्षात आणून ते माहिती काढत ते संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी लगेच ही माणगाव पोलीस स्टेशनला माहिती देऊन ती वस्तू म्हणजे बॅग सकाळी हजर केली आणि एक म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं आणि एक राष्ट्रीय एकात्मतेचं एक चांगलं उदाहरण आणि एक आपल्याला समोर त्यांनी ठेवलेलं आहे। आणि अशा प्रसंगाचा व्यक्तीचा आपण यथोचित सत्कार करणं हे आपलं कर्तव्य, अर्ध कर्तव्य आणि या गोष्टीला आपण प्रसिद्धी दिली पाहिजे की म्हणजे त्या समाजात पण एकमेकाबद्दल आपल्याबद्दल जो काही प्रेम स्नेह आहे ते वृद्धिंगत करायला याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।